बऱ्याचदा काय होतं की पहिल्यांदा आपण चांगलं लिहित जातो आणि ऐनवेळी लिहिण्याच्या वेळामध्ये आपल्याला कळत नाही टाइम कधी संपत आला आणि शेवट लक्षात येते की टाइम कमी राहिला आणि मग पहिले आन्सर आपण पूर्ण लिहितो. भले अभ्यास आपला झालेला आहे, पहिले आन्सर पूर्ण लिहितो आणि शेवट आपल्याला पूर्ण आन्सर लिहिता नाही आले, काही आन्सर शॉर्ट मध्ये लिहायला लागले. मग डोक्यात टेन्शन येते, यार पूर्ण मार्क मिळेल का, मी तर एवढा अभ्यास केला होता. असं झालं असेल ना, 1-2 पेपर मागचे झाले त्यात तुला वाटलं असेल. सो डोंट वरी, याच्यावर असे काही ऑप्शन आहे, मी तुला सांगतो, घाबरू नको. जर शॉर्ट मध्ये जरी लिहिलं असेल पण त्याच्यामध्ये जर तू स्टेप्स वाईज आन्सर लिहिले असतील, ज्या रिक्वायर्ड स्टेप्स आहे त्या जर असतील, फॉर्म्युले जर प्रॉपर असतील, ओके, भले काही आन्सर शॉर्ट झाले पण शॉर्ट आन्सर मध्ये पण खूप एक्स्ट्रा बिनकामाचं डिस्क्रिप्शन लिहिण्यापेक्षा थेरीमध्ये तू प्रॉपर जे पॉइंट्स आहे, जे रिक्वायर्ड पॉइंट आहे, 5 मार्काला प्रश्न आहे ना, तुला ऍटलीस्ट 6-7 पॉइंट गरजेचे, 6-7 पॉइंटच तू लिहिले, भले तिथे 10 पॉइंट होते पण 6च लिहिले, पण ते प्रॉपर लिहिले आहेस, त्याचं एक्सप्लेनेशन शॉर्ट दिलंय पण प्रॉपर दिलं आहे, जे इम्पॉर्टंट तेच दिलं असेल ना, तर डोंट वरी, तुला मार्क भेटतील, एवढं काळजी करायचं नाही. ओके, आणि समजा थोडेफार कटही केले मार्क, एका ठिकाणी राहूनही गेलं असेल प्रॉपर आन्सर द्यायचं, तर डोंट वरी, नेक्स्ट पेपरमध्ये ती काळजी घे की विदिन टाइम आपला पेपर, प्रत्येक क्वेश्चनला किती वेळ द्यायचा किती नाही हे शेड्यूल आधीच कर. यासाठी आधीच एक पेपर सोडवायचा. मी सांगतो ना, प्रिव्हियस इयरचा पेपर वर्गासारखं घरी 2.5 तास टाइम लावून स्वतः पूर्ण एका रूम मध्ये एकटा बसून पेपर सोडव, म्हणजे तुझ्या त्या चुका दूर होतील. 2.5 तासात पेपर कसं कव्हर करायचं हे क्लिअर होईल आणि जे शेवट टाइम न पुरल्यामुळे तो शॉर्ट आन्सर लिहायला लागले, ही चूक होणार नाही. पण घाबरू नको, शॉर्ट आन्सर जरी लिहिले असतील पण ह्या वेळी असतील, प्रॉपर स्टेप्स असतील, फॉर्म्युले प्रॉपर असतील, किंवा जे स्टेप्स जेवढ्या असतील तेवढे आहे, किंवा काही राहून गेल्या तर ऍटलीस्ट तेवढ्या स्टेप्सचे तुला मार्क भेटतील. राहून गेलेल्या स्टेपचे जरी नाही भेटले तेवढ्या स्टेपचे भेटणार आहे. तसंच 5 मार्काचा प्रश्न आहे, ओके, तुला 10 पॉईंट लिहायचे होते, 6 लिहिले, 6चे तरी तुला मार्क भेटतील. सो डोंट वरी. यस, पण हे पुढच्या वेळी करू नको. आणि डायग्राम वगैरे जर काढलेले असतील तिथेच अजून प्लस पॉईंट तुझा होऊन जाईल. तो तिथे 5 पैकी तुला 3 भेटत होते, अजून एखादा डायग्राममुळे इम्प्रेशन पडेल, 4 मार्कही भेटू शकतात. सो या वेळी जा क्लिअर. सो घाबरायचं नाही, फक्त अभ्यास चांगला कर आणि पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड कर. पर्पल ॲट ॲपवर ऑलरेडी व्हिडिओ लेक्चर मध्ये पेपर कसे सोडवायचे, बेस्ट सोल्युशन काय पाहिजे, बेस्ट आन्सर काय पाहिजे, हे सगळं एकदम सोप्या पद्धतीने जे टीचर्सने आमच्या व्हिडिओ लेक्चर कोर्सेसमध्ये सांगितलं आहे, ते जर तू फॉलो केलं तर त्यावेळी तुझा नक्की कुठलाही पेपर फॉलो कर, पर्पल ॲट ॲपमध्ये दिलाय त्या पद्धतीने अभ्यास कर आणि सोल्युशन्स लिह, बघ तू नक्की स्कोर करशील. चॅनल सबस्क्राईब कर. अजून काही डाऊट आले नक्की कमेंटमध्ये लिह.